नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिवडे एसजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास राज्यशास्त्र या विषयाची मार्च 2023 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर प्रश्न पहिला अ व प्रश्न पहिला ब आज आपण पाहणार आहोत। प्रश्न पहिला अ मध्ये दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा आहे आणि हा जो प्रश्न आहे तो एकूण 3 गुणाचा आहे। नंबर 1, लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या डॅश डॅश या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे। तर ऑप्शन आहे नेपोलियन, मोनालिसा, हॅन्स स्लोवन, दुसरा जॉर्ज। तर लिओनार्दो दा विंची या इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा याचं उत्तर आहे मोनालिसा। नंबर 2, थॉमस कुकने डॅश डॅश या विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला। हस्तकौशल्याच्या वस्तू, खेळणी, खाद्यवस्तू आणि पर्यटन तिकिटे। तर याचं ऑप्शन आहे पर्यटन तिकिटे। नंबर 3 आहे 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये डॅश डॅश यांचे नाव अग्रणी आहे। नंबर 1 आहे ताराबाई शिंदे, नंबर ब पंडिता रमाबाई, नंबर 3 आहे मीरा कोलंबी, नंबर 4 आहे शर्मिला रेगे। तर 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव आहे। तर प्रश्न पहिला ब। आता प्रश्न पहिला ब मध्ये आपल्याला पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा। नंबर आपल्याला एकूण 4 जोड्या दिलेल्या असतात। तर या 4 जोड्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। तर नंबर 1, आता या पहिल्या जोडीमध्ये आपल्याला शहरे आणि त्याची ग्रंथालय दिलेली आहेत। आता कोलकाता नॅशनल लायब्ररी, दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अँड द लायब्ररी। नंबर 3, हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी आणि पुणे लायब्ररी ऑफ द एशियाटिक सोसायटी। तर याचं उत्तर आहे, चुकीची जोडी आहे पुणे लायब्ररी ऑफ द एशियाटिक सोसायटी। नंबर 2, आता आपल्याला विचारवंत आणि त्यांचे देश याची जोडी दिलेली आहे। तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। कार्ल मार्क्स हा इंग्लंड, त्यानंतर मायकल फुको फ्रान्स, लिओपोल्ड वॉन रांके जर्मनी आणि हेरोडोटस ग्रीस। तर या 4 जोड्यापैकी चुकीची जोडी आहे कार्ल मार्क्स। तर कार्ल मार्क्स हा इंग्लंड देशातला आहे, ही चुकीची जोडी आहे। आता नंबर 3 आहे नियतकालिके व कालावधी। आता साप्ताहिक म्हणजे दर 7 दिवसांनी प्रकाशित होणारे। नंबर 2 आहे पाक्षिक। आता पाक्षिकामध्ये दर 15 दिवसांनी प्रकाशित होणारे। मासिक म्हणजे दर महिन्याला प्रकाशित होणारे। त्रैमासिक म्हणजे दर 2 महिन्याला प्रकाशित होणारे। तर याचं उत्तर आहे त्रैमासिक दर 2 महिन्याची प्रकाशित होणारे। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला अ 3 गुणाचा व प्रश्न पहिला ब 3 गुणाचा असे एकूण 6 मार्काचे आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण पाहिलेलं आहे।